अवघ्या 12 वर्षांच्या एका मुलाची हत्या करून झाडाला त्याचा मृतदेह लटकवण्यात आल्याची घटना नुकतीच बिहारमधल्या मुझफ्फर येथे घडली होती. मुलाने काही दिवसांपूर्वी केलेल्या चोरीतून हा प्रकार घडल्याचा संशय त्याच्या आईने व्यक्त केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मुझफ्फर येथे जैतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुबेहाई गावातील ही घटना असून 12 वर्षांच्या एका मुलाची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. या मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला आहे. विवेक कुमार मुकेश्वर महतो असं या मृत बालकाचं नाव. त्याच्यावर 900 रुपये चोरल्याचा आरोप होता. पंचायतीत विवेक यानं 900 रुपयांच्या चोरीची कबुली सुद्धा दिली होती. त्यानंतर विवेक यानं चोरलेले पैसे परत करतो असं त्याचे वडील मुकेश्वर महतो यांनी पंचायतीत मान्य केलं होतं. त्यानुसार काही दिवसांनी तो पैसे परत करणार होता. मात्र पंचायतीत हे मान्य केल्यानंतर त्याचा रात्री विवेक बेपत्ता झाला होता आणि सकाळी एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळाला. त्यामुळे या प्रकरणावरून गावात खळबळ उडाली. विवेक यानं काही दिवसांपूर्वी जवळच असलेल्या पोखरेर या गावातल्या एका माणसाच्या घरातून 900 रुपये चोरले होते. म्हणूनच त्या निरागस बालकाची हत्या करून त्याचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आला अशी गावात चर्चा आहे. तसंच चोरीच्या पैशांच्या प्रकरणामुळे विवेकची हत्या झाली आणि त्याचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आला आहे असा आरोप त्याची आई संगीता देवी हिने सुद्धा केला आहे.